नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे या संदर्भाने माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालक MBBS, BDS तसेच BMS व BHMS काउन्सिलिंग प्रोसेसची वाट पाहत आहेत। सध्या नीट 2024च्या रिझल्टमध्ये गोंधळ झाल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया थोडीशी लांबलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण टेंटेटिव्ह डेट्स पाहणार आहोत की या वर्षीची मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की नीट 2024चा जो काही रिझल्ट आलेला होता त्यामध्ये गोंधळ झाल्यामुळे कोर्टाने जो आहे तो पुन्हा ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आलेले होते त्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी असा निर्णय दिलेला होता आणि या विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे ती 23 जून रोजी होणार आहे व या परीक्षेचे जे निकाल आहेत ते 30 जून रोजी येणार आहेत। तसेच जर आपण ऑल इंडिया कोटातील काउन्सिलिंगचा विचार केला म्हणजेच MCC, तर ही काउन्सिलिंग प्रोसेस साधारण 6 जुलैपासून सुरू होऊ शकते। अगोदर ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होत असते, त्यानंतरच महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेसचे वेळापत्रक येत असते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग प्रोसेस अगोदर सुरू होईल आणि काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती 6 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे। तसेच महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची MBBS, BDS, BMS व BHMS ही काउन्सिलिंग प्रोसेस 6 जुलै ते 15 जुलै यानंतर सुरू होऊ शकते। अगोदर ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल व त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेसचे वेळापत्रक मिळेल। या संदर्भाने जर काही अपडेट आली की महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की अपडेट करेल। परंतु तोपर्यंत महाराष्ट्रातील जेही विद्यार्थी मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांनी 6 जुलै ते 15 जुलैपर्यंत वेट करा। तोपर्यंत महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेस संदर्भाने आपल्याला सर्व अपडेट्स मिळतील। तसेच जर आपण इतर राज्यांचा विचार केला तर सध्या केरळ राज्यामध्ये MBBS आणि BDS तसेच BMS व इतर जे काही कोर्सेस आहेत त्यासाठीची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झालेली आहे। त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहेत। त्याचप्रमाणे कर्नाटक या राज्याचे देखील रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होतील व लवकरच आता काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होण्याच्या शक्यता आहेत। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअर सोबत येऊ शकतात। ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला आमच्या टीमद्वारे रिप्लाय केला जाईल। जेही विद्यार्थी पेड काउन्सिलिंग जॉईन करतील अशा विद्यार्थ्यांची सर्व कोर्सेसची काउन्सिलिंग केली जाईल। यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS तसेच फिजिओथेरपी या सर्व कोर्सेसचा समावेश पेड काउन्सिलिंगमध्ये आहे व या सर्व कोर्सेसची काउन्सिलिंग एकत्रितरित्या केली जाईल। तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या, जेणेकरून तुमचा आता जो काही स्कोर आलेला आहे, ऑल इंडिया रँक आलेला आहे, त्यानुसार आपल्याला पुढील प्लॅनिंग करण्यासाठी वेळ मिळेल व तुमचा जो काही स्कोर आहे, कॅटेगरी आहे त्यानुसार चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करण्यासाठी वेळ मिळेल। तरी ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोर कार्ड शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा। तुम्हाला त्या ठिकाणी पेड काउन्सिलिंगच्या डिटेल्स शेअर केल्या जातील। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।